नमस्कार, हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवू इडली. हे पीठ आपण उडदाची डाळ आणि तांदूळ धुवून वाळवून दळून आणलेले 1 वाटी घेऊ. अजून 1 वाटी म्हणजे 2 वाट्या पीठ घेऊ आपण उडदाची डाळीचं आणि तांदूळाचं. याच्यामध्ये मीठ टाकू चवीनुसार आणि 2-3 चमचे दही टाकू. थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ. हे असं डाळ तांदूळाचं पीठ आपल्या घरात असल्यावर आपण झटपट केव्हाही 10 मिनिटात इडली बनवू शकतो. हे असं छान मिक्स करून घ्यायचं. छान असं बेटर तयार करून घ्यायचं आपल्याला इडलीसाठी. 10 मिनिटं याला असंच झाकून ठेवतो आपण. इडली पात्रात 1 ग्लास पाणी ठेवू आणि गरम करायला ठेवून देऊ. 10 मिनिटं झाली. आता आपलं बॅटर छान तयार झालं आहे. आता याच्यामध्ये आपण इनोची पुडी टाकणार आहोत. इनोची पुडी टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून लगेच आपल्याला आता इडली बनवायची याची. बघू शकता तुम्ही चांगलं बॅटर फुललेलं आहे आपलं. आता असं इडलीसाठी छान तयार झालं. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू. इडलीच्या भांड्याला पण चांगलं तेल लावून घेऊ. भांड्यात आपण हे मिश्रण टाकू आता आणि हे इडली पात्रात गॅसवर ठेवून देऊ. दुसरं भांडं ठेवू. हे तिसरं ठेवायचं आहे आपल्याला. पंधरा मिनिटं आता गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपण इडली शिजवून घेऊ चांगली. इडली तयार होईपर्यंत आपण चटणी करून घेऊ. इडलीसोबत खाल्ली जाणारी चटणी बनवू. त्यासाठी आपण घेतली थोडी शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ. पहिले भाजून घेऊ चांगलं. हिरवी मिरची भाजून घेऊ पहिले. थोडं तेल टाकू. शेंगदाणे आणि खोबरं पण त्याच्यासोबत भाजून घेऊ. आता हे सगळं भाजलेलं मिश्रण आपण मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ. हे चटणीसाठी भाजलेलं मिश्रण याच्यामध्ये मीठ टाकू आणि मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ. इकडे आपली इडली पण चांगली छान तयार झालेली आहे. ही चटणी तयार केली आपण एका भांड्यात काढून घेऊच. ही अशी छान चटणी तयार झाली आहे. त्याच्यावर आपण तडका देऊ जिरा मोहरीचा. तेल, मोहरी, जिरं तडका त्या चटणीमध्ये टाक. ही छान अशी टेस्टी चटणी तयार झाली आपली. इडली पण अशी छान तयार झाली. बघू शकता तुम्ही अशी छान स्पंजी तयार झालेली. ही अशी छान आपली इडली आणि शेंगदाणे खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.